फाल्गुन हा शालिवाहन शक महिन्यातील शेवटचा महिना आहे। त्यामुळे होळी हा हिंदू दिनदर्शिकेनुसार येणाऱ्या महिन्यातील शेवटचा सण असतो। होळी पेटवून दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी जमिनीला मातीला नमस्कार करण्याची प्रथा आहे। प्रत्येक प्राणीमात्राचा देह हा पंचमहाभूतापासून बनलेला असतो। पृथ्वी, आप, तत्व, वायू, आकाश असा या पंचमहाभूतांचा क्रम आहे। पृथ्वीपासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणाऱ्या या तत्वांना आपल्या सणांच्या मधून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धुलीवंदन। या दिवशी पृथ्वीला वंदन केले जाते। त्यानंतर 15 दिवसांनी नववर्षाची म्हणजे पाडव्याच्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे। 2024 मध्ये होळी रविवार 24 मार्च रोजी केली जाईल, तर 25 मार्च रोजी धुलीवंदन सण साजरा केला जाईल। फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केले जाते। मंडळी, या दिवशी सकाळी घरातील बायका पाण्याची तपेली, घागरी, हंडे पाण्याने भरून होळी पेटवलेल्या जागी ठेवतात। सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते। या पाण्याने लहान मुलांना आंघोळ घालतात। असे मानले जाते की या पाण्याने आंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही। या दिवसात कैऱ्याही मिळू लागतात। कैऱ्या उकडून त्याचा गर लहान मुलांना अंगाला लावून स्नान घालतात। मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राख कपाळाला लावतात, अंगाला फासतात व नंतर स्नान करतात। तसेच फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो। धुलीवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी 5 दिवस पूर्ण होतात। रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण। या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो। गेलेल्या कडक उन्हाळ्यापासून अंगाची दाह शांत व्हावी म्हणून रंग उधळले जातात। यावेळी विविध रंगाची चूर्ण पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यांमधून एकमेकांच्या अंगावर उडवले जाते। रंग उडवण्याचा उत्साह महाराष्ट्रात फाल्गुन पंचमीला साजरा केला जातो असे मानले जाते। मंडळी, रंगपंचमीचा इतिहास फार पुरातन काळापासून आहे। द्वापर युगात गोकुळात बालकुमार कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यांसह पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाळ्याची तलखी कमी करीत असे। तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे। मध्ययुगात संस्थानिक राजे हे होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत असत। रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो। उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याची रीत आहे। देशाच्या काही भागात हा लोकप्रिय सणाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे। वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवाची सुरुवात होते। या दिवशी होळीशी संबंधित लोकगीत गायली जातात। व्रज प्रांतात कृष्ण आणि बलराम होळीच्या सणाचा आनंद घेत असत असे मानले जात असल्याने उत्तर प्रदेशात होळीचा आनंद घेण्याला धार्मिक महत्त्व आहे। पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता। त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलेले होते। हिरण्यकश्यपाने जेव्हा पृथ्वीला पटली देण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला। त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपाने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले। हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता। पण त्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला। प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा म्हणजे नारायणाचा परमभक्त होता। प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाने नामस्मरण करीत असे। नेमके हेच हिरण्यकश्यपाला मान्य नव्हते। त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येकावेळी तो अपयशी ठरला। सगळे उपाय करून थकलेला हिरण्यकश्यपाला त्याची बहीण, जिचे नाव होते होलिका, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाही। मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही। मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते। मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही, पण तो जाळून खाक होईल। हे ऐकून हिरण्यकश्यपाने गावातल्या वाळलेल्या काट्याकुटक्या मोठी पेढी तयार केली। त्यात होलिका प्रल्हादाला घेऊन बसली व शिपायाने आग लावली। होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले। होलिकेचे अंग जाळू लागले, तिच्या अंगाचा दाह होऊ लागला। प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता। शेवटी जे व्हायचे तेच झाले। होलिका जाळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला। त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपाचा वध केला। तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली। असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे, म्हणून होळीला महत्त्व आहे।